अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीचा झणझणीत मिरचीचा ठेचा आणि गरमागरम ज्वारीची भाकरी ही एक अत्यंत लोकप्रिय अशी पारंपरिक रेसिपी आहे. नमस्कार मंडळी, मी रोहिणी आणि फूडी रोहिणीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. चला तर मग आपण ठेचाच्या रेसिपीला सुरुवात करूया. ठेचा बनवण्यासाठी साहित्य पाहूया. साहित्यामध्ये घेतलेलं आहे अगदी 10 ते 12 हिरव्या मिरच्या. तर इथे मी तिखटाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत, म्हणजे जास्त तिखट आहेत ह्या मिरच्या. जर तुम्हाला कमी तिखटच्या हव्या असतील ना तर घेऊ शकता. त्या एकदम फेंट ग्रीन कलरच्या असतात, त्या निवडू शकता. तर त्याचबरोबर खूप सारा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर टाकलेली आहे, 2 ते 3 चमचे शेंगदाणे टाकलेले आहेत. आता टाकूया यामध्ये 1 चमचाभर तेल, म्हणजे हे जे सर्व साहित्य आहे ना ते लवकर भाजलं जावं यासाठी टाकलेलं आहे तेल. आणि चिमूटभर जिरेसुद्धा वापरलेले आहेत बरं का ह्या ठेच्यामध्ये. त्याने चव आहे ना खूप छान येते यासाठी. आणि पाहू शकता मिरची खूप छान अशी भाजली गेलेली आहे. सर्व जिन्नस जे आहे ना ते भाजून गार झालेलं आहे. आता टाकूया याला उकळीमध्ये आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि वाटण करून घेणार आहोत. आणि वाटण जे आहे ना मिरचीचं ते अगदी जाडसर हवं आहे. तर त्यामुळे जर तुम्ही मिक्सरला पण वाटून घेत असाल ना तर तुम्ही एकदम जाडसर वाटून घ्या. खूप काहीसं पेस्ट करू नका, नाहीतर जी ठेच्याची चव आहे ना ती पूर्णपणे निघून जाते आणि ठेचा काही व्यवस्थित लागणार नाही आहे. यासाठी शक्यतो आहे ना उकळीमध्ये किंवा आपला जो वरवटा असतो ना, पाटा वरवटा, त्यामध्ये वाटून घेतलं ना चव आहे ना खूप छान येते ठेच्याला. आणि हा अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये हा झणझणीत ठेचा मात्र बनवून तयार आहे. आणि पूर्वी आहे ना झणझणीत असा ठेचा बनवायचे गरमागरम ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी. खरंच खूप छान लागायचं ते सुद्धा. तर ठेचा जो आहे ना तो तयार झालेला आहे. तर आता करायला घेऊया ज्वारीची भाकरी. तर यामध्ये थोडं थोडं अगदी पाणी मिक्स करायचं आहे आणि हे जे पीठ आहे ना ते मळून घ्यायचं आहे. खूप पातळ ही पीठ असं मळायचं नाही आहे. जसे जसे पीठ मळाल ना तसं तसं भाकरी आहे ना खायला खूप चविष्ट होते, असं माझी आजी म्हणायची. खूप उशीर पीठ मळल्यानंतर आता भाकरी बनवायला घेणार आहे. तर थोडंफार पीठ जे आहे ना ते भाकरी खाली टाकलेलं आहे आणि भाकरी जी आहे ना ती थापून घेणार आहोत. मस्त गोलाकार आकारामध्ये ही जी भाकर आहे ना ती थापून घ्यायची आहे. जर तुम्ही बाजरीची भाकर करत असाल तर त्यामध्ये चिमूटभर मीठ मिक्स करा आणि मग भाकरी थापून घ्या. बाजरीच्या भाकरीमध्ये मीठ टाकलं ना त्याची चव जी आहे ना ती खरंच आणखीन खूप टेस्टी होते. यासाठी मीठ घालून बाजरीची भाकरी बनवत जा. एकीकडे तवासुद्धा तापायला ठेवलेला आहे. तवा छान असा गरम झालेला आहे. तर ही जी बनवलेली भाकर आहे ना ती यामध्ये आपण टाकून देऊया आणि लगेचच याला पाणीसुद्धा लावून घेऊया भाकरीला. भाकर बघू शकता तुम्ही खूप छान अशी मस्त मोठीसुद्धा झालेली आहे आणि एकदम पातळ अशी भाकरी जी आहे ना ती थापून घेतलेली आहे मी. पाणीसुद्धा लावून घेतलेलं आहे आणि आता थोडंसं पाणी सुकलं ना तर ही जी भाकरी आहे ना ती पलटी करून घेऊया. ठेचा आणि भाकरी आमच्या घरच्यांनासुद्धा खरंच खूप आवडते आणि पर्सनली मला तरी आहे ना ठेचा आणि भाकरी खूप आवडते. तर दोन्ही साईडनं ही जी भाकरी आहे ना ती छान अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर आता पलटी करूया परत एकदा. दोन्ही बाजूने खूप छान अशी भाकरी जी आहे ना ती भाजून झाल्यानंतर काढून घेऊया आणि गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत मस्त असा झणझणीत ठेचा जो आहे ना तो एन्जॉय करायचा आहे. आणि ठेच्यामध्ये लसूण पाकळ्या टाकल्यामुळे ना चव आहे ना ती खरंच खूप भन्नाट लागते. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भाकरी भाजून झालेली आहे. तर आता भाकरीवरती आपण ठेचा घेऊया आणि त्यावर 1 चमचा तेल टाकायचं आहे, कच्चं तेल. म्हणजे जो तिखटपणा आहे ना तर कच्च्या तेलाने आहे ना दूर होतो आणि खरंच ठेचाची जी चव आहे ना ती कच्च्या तेलाने आणखीन वाढते, मस्त रुचकर लागते. त्यासाठी कच्चं तेल इथे मी वापरलेलं आहे. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मात्र ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. धन्यवाद.